नमस्कार मंडळी कसे आहेत? हे बघा, आपण सकाळ सकाळ आता आलेलो जालना रेल्वे स्टेशनला. आज कस्टमरला 5ची ट्रेन होती, त्यासाठी सोडायला आलेले. पाठीमाग आपली धन्नो ती बघा, ती दिसते सफेद क्रुझरच्या बाजूला. तर चला आता आपण थोड्या वेळात भेटणारच आहेत. बघितली ना मित्रांनो, कसली धावपळ उठली. मगाशी ब्लॉग स्टार्ट केला त्यावेळेस तुम्हाला दाखवलं होतं मी जालन्याचं बस स्टँड, सॉरी आपलं रेल्वे स्टेशन. तिथनं रेल्वे ट्रेन लेट झाल्यामुळे कस्टमरला आता घेऊन आलो संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानक. पाठीमागे बघू शकता हे बस स्थानक आहे. आणि आपली धुंद इथं पार्किंग केली. तर मंडळी, आज सकाळ सकाळ एवढी धावपळ झाली ना हद्दीच्या पलीकडं. एक तर रात्री 1 वाजता उठावं लागले, वरतून आंघोळ, सकाळी सकाळी रात्र जालन्याहून इथं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगरवरून आता आपल्याला जायचं पुन्हा घरी. तर बघू, चला आता तुम्हाला वाटणे दाखवतो कसं आहे, काय होतं ते. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि अशीच धावपळ आपली बघत राहा. मग बाकी तर मंडळी, सकाळचे वाजलेत 9 आणि बघा, धावपळ करीत करीत आता मी पोचलोय मनमाडला. आता तुम्ही म्हणता ना, आज ह्या व्हिडिओमध्ये ही भानगड काय हो. एकदा जालना, एकदा संभाजीनगरचं बस स्टँड, आता हे मनमाडचं रेल्वे स्टेशन. तर ह्यो खूप किस्सा मोठा झालेला आहे मंडळी. एक जागची ट्रेन मिस झाल्यामुळं कस्टमरची इतकी धावपळ झाली की अक्षरशः त्यांना आता मनमाड आणून सोडावं लागलं. आणि माझ्या पाठीमागे बघू शकता, ही मनमाडचं रेल्वे स्टेशन आहे. अशा प्रकारे इकडं मनमाडचं रेल्वे स्टेशन त्या साईडला इकडे आपली गाडी पार्क केलेली धन्नो. तर चला, आजचा ब्लॉग तसं थांबू. आज खूप धावपळ झाली मित्रांनो. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये नंतर. धन्यवाद.